पुढची बातमी. चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारल्यानंतर समीर पाटलांना का राग येतो असा प्रश्न रवींद्र धंगेकरांनी विचारलाय. समीर पाटलांकडून पोलिसांच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ केली जाते, मग मंत्र्यांना प्रश्न विचारले जाणारच असं धंगेकर म्हणाले. तर धंगेकरांना वेसण घालतील असा निशाणा प्रवीण दरेकर यांनी शिंदे वेसण घालतील असा प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. तर धंगेकरांना शांत बसण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप रोहित पवारांनी केलाय. हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना समीर पाटील रवींद्र धंगेकरांना नोटीसही पाठवणार आहेत असं कळतंय. आता हे मी कोणाशी भांडतो की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं. आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा, गायवाळ टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो. मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा, तर दादा काही खुलासा करायला तयार नाही. एकनाथ शिंदे म्हणजे कुठेतरी समजवण्याचा प्रयत्न करतायत आपल्या सहकार्याला. रवींद्र धंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती. पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतनं चौकटीतच काम करायला लागेल. खरंच ते सहज सोप्या मार्गाने लंडनवरून येणार आहेत का नेपाळ मार्गाने येतील हे कोणालाच तिथं माहीत नाही. जेव्हा केव्हा त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल हे आपल्याला सर्वांना कळेलच. येत्या काळामध्ये काय होते हे आपल्या सर्वांना तिथं बघावं लागेल. फक्त याच्यात एकच गोष्ट येत्या काळामध्ये होऊ शकते ज्याची भीती मी आधीसुद्धा व्यक्त केलेली आहे. दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे, पण त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता. सुषमाताई अंधारे, अनिल भाऊंना सिक्युरिटी असते, पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी 100% सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे. जर त्यांच्या केसाला धक्का लागला ज्याची भीती आम्हाला वाटते त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल.